ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा छत्रपती शिवाजी पार्कमध्ये होण्याची शक्यता आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून दादरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कसाठी पत्र देण्यात येणार असल्याची माहिती आहे। 5 तारखेच्या मेळाव्यामध्ये शिवाजी पार्कला दोन्ही भाऊ एकत्र येणार। शिवाजी पार्क व्यतिरिक्त विजयी मेळाव्यासाठी अजून 2 ठिकाणांचाही पक्षाकडून विचार सुरू असल्याचं कळतंय। वरळी डोम आणि गोरेगावच्या नेस्कोचा दोन्ही पक्षांकडून चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे। 5 जुलैला विजयी मेळावा आहे, एकजुटीचं दर्शन यामध्ये घडवणार असं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय। अजून काही ठिकाण वगैरे ठरलेलं नाही। मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलेन, मग त्यांच्याशी बोलणं होईल, माझे सहकारी त्यांच्याशी बोलतील आणि मग त्याच्यातनं 5 तारखेचा मेळावा होईल। तो मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय त्याला लेबल लावण्यात काही अर्थ नाहीये, कारण हा खरा तर विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे। अशा बाबतीत सर्वजण जागृत असले पाहिजे। ज्या वेळेला हा 5चा कुठे करणार आहोत त्याचा निर्णय होईल त्यावेळेला तुम्हाला सांगण्यात येईल। 5 तारखेला विजय मेळावा म्हणा किंवा विजय मोर्चा हा येत्या 1-2 दिवसामध्ये नेमकं काय आणि कुठे हे जाहीर होईल। त्याही बाबतीत आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत। आपण जरा विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठी द्रोही हे पुन्हा एकदा डोकं वर काढतात आणि हे डोकं काल आपण चेपलेलं आहे, चिरडून टाकले। हे पुन्हा यांचा फणावरती येऊ नये असं वाटत असेल तर परत संकट येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा ही एकजूट ही आपण कायम ठेवली पाहिजे आणि या एकजुटीचं दर्शन हे येत्या 5 तारखेला आम्ही घडवल्याशिवाय राहणार नाही। मला असं वाटतं की समजा मी एखादा निर्णय घेतला आणि 2 भावांना एकत्रित द्यायचा आहे तर मी काय असा GR काढलाय 2 भावांनी एकत्रित येऊ नये असा तर GR काही मी काढलेला नाही। मला अतिशय आनंद आहे जर ते एकत्रित येत असतील तर त्यांनी जरूर एकत्रित यावं। फक्त मी कालच म्हटलं राज ठाकरे आम्हाला प्रश्न विचारतात, तोच प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुमच्या काळामध्ये 1ली ते 12वी हिंदी सक्तीचा निर्णय का घेण्यात आला, हा प्रश्न कधीतरी विचारला पाहिजे। बाकी त्यांनी एकत्रित यावं, क्रिकेट खेळावं, हॉकी खेळावी, टेनिस खेळावं, स्विमिंग करावं, जेवण करावं, आम्हाला काही अडचण नाही।